काय म्हटलं की तुमचे जिथं पाय न्यासमध्ये ठेवलेले आहेत, पाय ठेवलेले असताना, चरण ठेवलेले असताना देखील सुद्धा पुन्हा तो यात्रेला ते त्रिलोक मग काय म्हटलं, हे देवा, देव म्हणजे हे देवा, काय सांगितलं पहिल्यांदा भगवान घेतलंय. हे भगवान 7व्या श्लोकामध्ये भगवान त्वयि अशेष मनोमी, 3ऱ्या ओळीतलं भगवान घेऊन संबोधन केले. हे भगवान पादान्यासात म्हणजे तुमचे चरण कमल असे असताना देखील भगवान चरण आरोपणा अपि, म्हणजे जिथं तुम्ही चरण आरोपण म्हणजे ठेवता तेथे सुद्धा काय होत आहे सांगितलं की पद्म, पद्म म्हणजे कमळ, आणि ते कसं हेमाभास म्हणजे सुवर्णमय कांतीचं, आणि सुरभी म्हणजे सुगंधित, श्रीनिवास आणि ज्यावर लक्ष्मी निवास करते अशा प्रकारच्या कमळाची रचना तुम्ही जेथे चरण ठेवता त्या ठिकाणी ही कमळाची रचना परत तेथे होते. पण केव्हा? यात्रेया म्हणजे जेव्हा तुम्ही विहार करता, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना अशा प्रकाराने जिथं जिथं तुमचे चरण पडतात तिथं तिथं ते कमळाची रचना होऊन जाते. आणि ती पण कशी, म्हणजे पृथ्वी आपोआपच अशी फुलून जाते कमळाच्या आकाराची, म्हणजे वनस्पती काहीच नाही येते. ते काय आहे, पृथ्वी काही असून तशा प्रकारचं ते सुवर्णमय, आणि ते पण कसं सुवर्णमय आहे, सुगंधी आहे. परत पृथ्वी असून सुद्धा सुगंधी आहे, म्हणजे सुगंध असू शकतो कारण का तो उद्गलच आहे ते, त्या कारणाने सुरभी घेतलेला आहे. हेमाभास म्हणजेच सुवर्णाच्या कांतीवाला आहे, आणि ज्यावर श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे. आता लक्ष्मीचा निवास म्हणून कुठली लक्ष्मी येणार? श्रीनिवास, कमळावर नेहमी लक्ष्मी दाखवली जाते, म्हणून त्यांनी लक्ष्मीची कल्पना केली या ठिकाणी. पण वास्तविक पाहता कोणती लक्ष्मी आहे ह्या कमळावर? तर जिथं चरण पडतात त्याच्या खाली कमळाची जी रचना आहे त्याला स्पर्श देखील करत नाही, 4 अंगुल ते अद्दर असतं. मग हीच तर लक्ष्मी आहे, ज्ञानलक्ष्मी, अंतरंग ज्ञानलक्ष्मी असताना त्यांनी असं दाखवलं की त्याला स्पर्श करून काय फायदा आहे. काय दाखवलं? स्पर्श करून काय फायदा नाही आहे, कारण माझं सगळं काय आहे, म्हणजे आपल्या आत्म्यातच सगळं असताना बाहेरच्या पुद्गलाला स्पर्श किंवा त्याचा वास किंवा तशा प्रकारचं अपेक्षा, सन्मान वगैरे ह्याची काहीच अपेक्षा नाही. आत्माच आत्मख्याती स्वरूप आहे. म्हणून अशा रीतीने ते सांगितलं की पद्मोह म्हणजे जे कमळ आहे ते तुमच्या म्हणजे चरण निक्षेप केले की त्या ठिकाणी तशा प्रकारची कमळाची रचना होते. परंतु वास्तविक पाहता काय सांगितलं? सर्वांगेन स्पृशती, सर्व अंगाने स्पर्श, माझे मे मन, माझे मन सर्व अंगाने त्वयि म्हणजे तुझ्या ठिकाणी हे भगवान अशेष म्हणजे पूर्ण माझं मन सर्व अंगाने स्पर्श करत आहे. म्हणजेच तुमच्या चरणाखाली तर फक्त कमळ आहे, पण तुम्ही माझ्यात असा निवास करताय की पूर्ण अंगाने मी म्हणजे माझं मन तुमच्या ठिकाणी पूर्ण रूपाने सर्वांगाने स्पर्श करत आहे. मग त्यावेळेस स्वयं रह म्हणजे दिवस रात्र निरंतर असा अर्थ होतो. यत्न माम अभिपैती किम श्रेय, म्हणजे ते श्रेय जे कल्याण आहे तर ते स्वतःच निरंतर
मला ते प्राप्त होणार नाही का, ते कल्याण किंवा ते तशा प्रकारचं जे काही आहे हितकारक आनंदकारक ते मला प्राप्त होणार नाही का? फक्त तुमच्या चरणाच्या खाली म्हणजे जिथं चरण ठेवलं तिथं पृथ्वीच सुवर्णमय झाली कमळाच्या आकाराची. माझं मन तर तुमच्या ठिकाणी असं लागलेलं की पूर्ण कुठल्याही एक अंगाचा स्पर्श राहिला नाही करायचा, पूर्ण रूपाने तुमच्या ठिकाणीच माझा स्पर्श झालेला आहे. मग अशा त्याला स्वतःच दिवस रात्र किंवा निरंतर ते मला प्राप्त होणार नाही का श्रेय, म्हणजे ते कल्याण किंवा तो आनंद किंवा ती शांती. अर्थात या ठिकाणी आता फक्त काय दाखवले, उपमा दिलेली आहे आणि तो उपमा देऊन तशा प्रकाराने आपल्याला कशा पद्धतीने स्वभावात न्यायचं हे दाखवले. आता अध्यात्मदृष्टीने पाहिलं तर पाद म्हणजे काय? हां, म्हणजे न्यास म्हणजे ठेवणं आणि पाद म्हणजे चरण घेतले. चरण म्हणजे आपलं स्वरूप जे आहे इकडून म्हणजे पूर्ण आपल्या असंख्यात प्रदेशात आपण कसे आहोत त्याला त्याच मर्यादेत राहणारे, त्याला सोडून अन्य ठिकाणी राहत नाही म्हणून पादन्यासात म्हटलेले. म्हणजे माझं चित्त स्वतःच्या स्वरूपात न्यास म्हणजे ठेवलं गेले, म्हणजे विषय माझा फक्त निजध्रुव कारण परमात्मा झालेला असताना सुद्धा काय होत आहे की त्रिलोक कोणते घेतले? काल लोक काय सांगितलं होतं? चैतन्य लोक. आणि आता इथं त्रिलोकी म्हटलंय म्हणजे तीन लोकामध्ये विहार करत असताना म्हणा किंवा तीन लोकांमध्ये ते अशा रीतीने त्यांचं जे काही विहारामध्ये चरण जिथं पडतंय तिथं होतंय सुवर्णमय ती पृथ्वी. मग पुन्हा म्हणजे पवित्र करत असताना तुमचे चरण पवित्र करतात ह्या तीन लोकांना. मग या ठिकाणी अध्यात्म दृष्टीने काय केलं की कोण तीन लोक काय आणि कोण पादन्यास आहे आणि कशा रीतीने पवित्र स्वरूप आहे हे सांगितलं. म्हणजे जर स्वभावात असंख्यात प्रदेशात जर आमचा उपयोग अखंड चैतन्य स्वरूपात न्यास म्हणजे ठेवलेला असताना देखील त्रिलोकी म्हणजे आमचं जे रत्नत्रय आहे, तीन लोक म्हणजेच रत्नत्रय संवेदर्शन ज्ञानचारित्र असा जो आत्मा आहे तो पूर्णतः म्हणजे पवित्र कशाने झालेला आहे पवित्र? तर आत्मानुभूतीने पवित्र स्वरूपाला तो जाणून यात्रेया म्हणजे यात्रेच्या द्वारे असा शब्दाचा अर्थ आहे. परंतु यात्रा म्हणजे विहाराच्या द्वारे. आता इथं विहार कोणता आहे? प्रवचन सारमध्ये घेतलंय की निज स्वरूपामध्ये तू विहार कर, विहरस्व, निज स्वरूपे विहरस्व. दुसऱ्या कुठेही विहार करण्यायोग्य नाही, फक्त विहार. म्हणजे विशेष रूपाने, रुहर आपला उपयोग जो आहे तो आपल्या स्वभावात बाहेर जाणारा जो उपयोग आहे तो आत खिचून आणायचा. म्हणून निज स्वरूपे विहरस्व असं म्हटलंय, स्वतःच्या स्वरूपामध्ये तू विहार कर. मग या ठिकाणी यात्रा म्हणून विहार केलं. यात्राचा दुसरा अर्थ काय होतो? म्हणजे संस्कृतमध्ये त्र म्हणजे रक्षण, त्र म्हणजे रक्षण, या म्हणजे जाणे. मग जो आपल्या सुरक्षित असलेल्या निज स्वरूपामध्ये जातो, प्रवेश करतो, ती यात्रा आहे. यात्रा असं महाराजांनी यात्रा हां, ते पण अर्थ अत्र पण निघतो. म्हणजे अत्र म्हणजे येथे आणि या म्हणजे काय घेतलं? जाणे, आपल्या निज स्वरूपात जाणे किंवा येणे. म्हणजे या म्हणजे आपण मराठीतून बोललो तर या म्हणतो. मग यायचं म्हणजे काय? तर बाहेर जाणारा जो उपयोग आहे त्याला आत आणलं, म्हणून ती आमची यात्रा आहे. बाहेर आम्ही यात्रा कोणती करतो? यात्रा नसून जत्राच असते. कारण का तर आम्हाला
जास्तीत जास्त मौज मजा करायची असते. बाहेर पडलेला असतो आणि मग हे बघ ते बघ काहीतरी कर, म्हणजे पूजा, स्वाध्याय, दर्शन, स्तुती हे सोडून दुसरंच काहीतरी करत बसतो. म्हणून आमची खरी यात्रा होत नाही. मग त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की भगवान जेव्हा विहार करतात तेव्हा तर एवढं त्या पृथ्वीला सुद्धा इतकं हे झालेलं आहे, उल्हास झालेला आहे. पृथ्वी काही जीव आहे तो, आणि तो उल्हासाने त्यांच्या खाली कमळ बनत आहे ती पृथ्वी सुद्धा. आणि ती सुद्धा कशी, अशी खोटी वगैरे नकली नाही आहे, ती सुवर्णमय होते. पृथ्वी सुवर्णमय कमळाच्या आकाराची होते. आणि एक कमळ नाही, किती कमळ असतात यात्रेच्या वेळेस, विहाराच्या वेळेस 225 कमळ असतात. ते अद्दर आहेत ना, 5000 धनुष्य. 5000 धनुष्य उंचीवर आहे. तिथंच कमळ झाली का? हां, म्हणजे ते तर खूप म्हणजे इतकं दिव्य आहे की जेव्हा विहार करतात तेव्हा ते देव काय करतात, दोन्ही बाजूनी मोठे मोठे वज्रमय परकोटे बनवतात. म्हणजे इकडून तिकडून पृथ्वी तर असतेच, म्हणजे 5000 धनुष्य असलं तरी ती पृथ्वीच, म्हणजे सगळं वैक्रिक्षर आणि हे सगळं बनलेलं असतं. पृथ्वी कुठं असते तर तेच वैक्रिक्षर आणि ते सगळं रचना पूर्ण ह्याच्यासारखीच केलेली असते. आणि मग त्या पृथ्वीवरून भगवंताबरोबर कोणी चालू नये, ही पण इतकी मोठी व्यवस्था अशी असते. कारण का तर पूर्ण रिकामं ठेवत मागचं, पुढचं आणि आजूबाजूचं, अशा रीतीने अशी व्यवस्था असते की तिथं देव पण तसे रक्षित असतात. कोणतरी मध्ये घुसल, काहीतरी होईल, तर असं होऊ नये म्हणून ते पण आहे. तशी नियोगच आहे तसा. आणि इकडून तिकडून सगळं रिकामच आहे ना, तेव्हा खाली पाहिलं तर सगळं दरीसारखंच आहे. पण तेवढंच भगवान जातात तेवढंच ते पृथ्वीमय असते. आणि ते पण परकोटे, म्हणजे कोणी सुद्धा इकडून तिकडून पाहिलं तरी सुद्धा, जे खूप लोकांना आवड असते की भगवंताबरोबर विहार करायचं. मग त्यामुळं खूप जण असतात, इतके मनुष्य असतात की त्यांना ते आधीच समोशरणात आलेले असतात आणि तिथून ते समोशरण विघटन होऊन विहार करत असतात. त्याबरोबर हे मनुष्य, पशु वगैरे सगळे. पण मग ते समोशरणामध्ये पण अद्दर बसलेत ना उंच, हो, मग तिथून उठले आणि ते विहार करायले, आणि मनुष्य सगळे पृथ्वीवर आहेत. पृथ्वीवर म्हणजे ज्या पृथ्वीवर आहेत ना त्याची काही लेवल आहे वेदिकेची, तेवढाच त्या, म्हणजे 5000 धनुष्य कुठून मोजायचे, तर जिथं त्यांनी केवळ ज्ञानाला प्राप्त झाले पृथ्वी तलावर, तिथून ते 5000 धनुष्य. 5000 धनुष्य. पण समोशरणात 5000 धनुष्य नाही, समोशरणच तिथं लागलंय ना, 5000 धनुष्य. इथं सगळे पृथ्वीवर आहे, भगवान पण पृथ्वीवरच आहे. फक्त आता ती सुवर्णमय कमळाची रचना, सिंहासन वगैरे सगळं असलं तरी त्याच्यापासून ते 4 अंगुल अद्दर आहेत. आता विघटन झालं जेव्हा समोशरणाचं, त्यावेळेस ते सगळे बसलेले 12 सभावाले खाली येतात का? ते 12 सभावाले त्यांना म्हणजे देव आहेत की ते बरोबर रक्षक, म्हणजे त्यांच्या बरोबर विहार करताना, कारण लागलीच तर पृथ्वीची रचना होते ना, विघटन झालं तरी भगवान विहार करणार म्हटल्यावर ताबडतोब तशा प्रकारची पृथ्वी, ताबडतोब तशा प्रकारचे परकोटे, हे सगळं म्हणजे अंतर्मुहूर्तात होत जातात ही रचना. म्हणून घातपात कुठं नाही आहे तिथं. आता आपल्याला इकडं जायचंय तिकडं जायचंय म्हटलं की गाडी येईल तिकडून, इकडून गाडी येईल, तसं नाही आहे. खूप इतका सुंदर नियोग आहे की घातपात नाही, कुठं पडणं नाही, काय नाही, व्यवस्थित म्हणजे भगवंतांची स्तुती करत, जय जयकार करत सगळे लोक त्यांच्या बरोबर विहार करत असतात. म्हणून कुठं जाते ते कोण ठरवतात? विहार कुठं होणार हे भगवान सांगत नाही. ते जिथं जाऊन थांबतात तिथं ताबडतोबच समोशरण, त्यांच्याबरोबर फिरत राहायचं, ते थांबले की आपण थांबायचं, असं म्हणजे तिथं समोशरण रचना होणार. आणि मग परत तिथं सगळे व्यवस्थित बसणे. आणि ते सगळ्यांना तिकडून तिकडून यायला 20,000 पायऱ्या असणारच. म्हणजे भगवान विहार करतात म्हणून आता खाली जे मनुष्य आहेत त्यांना यायला मिळणार नाही असं होतच नाही.
ते सगळीकडून त्या तशा प्रकारच्या 20,000 पायऱ्या स्फटिकाच्या असतात ते असतातच. मग ते विहार करणार त्यावेळेस त्यांच्याबरोबर देव विहार करणार, मनुष्य कशाला जाते त्यांच्यावर? मनुष्य आहे, पशु आहे, सगळे आहेत विहारात त्यांच्या- पण? विहारात पण. समोर उलट जास्त घरी जातात ना देवापेक्षा जास्त ह्यांना मनुष्य. म्हणजे मनुष्याने तेरींच्यांना एवढा उत्साह आहे, कारण देव फक्त रचना करत चालले. पण आहे की काही देव पण तिच्यामध्ये अंतरंगात परिणत होत राहतात, परंतु त्यांचं जे जे प्रत्येकाचं नियोग ठरलेलं आहे ते कार्य ते करण्यामध्ये राहतात. नंदीश्वर भक्तीमध्ये सांगितलं की नाही की ते कोणी कोणी येतात समोर शरणमध्ये वगैरे, मग त्यावेळेस सारखं त्या द्वारपालासारखे तिथं 2 इंद्र म्हणजे एकशा असलेले असे थांबतात 2 बाजूला आणि सारखं स्वागत करत असतात, या या वगैरे असं म्हणून. आणि परत कोणीतरी मधनं कुठनं तरी सटकून जाईल म्हणून त्याला लगेच म्हणतात, नाही असं जायचं, इकडून नाही, इकडून जायचं, इकडून जायचं असं सांगत असतात ते. म्हणजे ते त्याला पण तिथं नियोग सगळं नियंत्रित करण्यासाठी असतात ते देव तिथं. ते कमळ पण सगळे विघटन होत जातात पुढं पुढं. म्हणजे जसं त्यांचे पाय पुढं पुढं जातील तसे तसे कमळाची रचना मागची सगळी विघटित होते. म्हणजे पृथ्वी आहे तशी राहते, दिसते, कारण अजून मागे पुढे लोक येतात जातात, फक्त भगवंतांच्या चरणाखाली हे त्यांचा अतिशय. 225 रचना कशी होती कमळांची आता काय आहे? किती बहुतेक 14 केलेल्या आहेत अशा पंक्ती, आणि एकेका पंक्तीमध्ये 7 आहे. मग किती होतात पहा, 14 नसणार, मधलं एक धरायचं आणि कडेचे सगळे 224 होतात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर आहेच. 7 जी रचना आहे त्याची किती पंक्ती होतात तेवढे पहा, एका पंक्तीत 7 असतात. अशा 14 पंक्ती का? नाही, 14 नसतील, कारण मग हिशोब जर केला तर असेल. म्हणजे दिशा उपदिशा परत त्याच्यामध्ये वगैरे अशी काही रचना आहे ती, आणि ती तशा पद्धतीने प्रकिरणकाचं टाईप. प्रकिरण किती येतात पंक्ती पण की 225 व्हायला पाहिजे, 53 बघू द्या. ते वहीत आहे एका वहीमध्ये काढलं होतं एकदा तुम्ही. किती 32 होते, म्हणजे 14 गुणिले 8 दिशा आहेत ना, 8 दिशा, तर मग त्या 224 होतात आणि मध्ये 25. 8 दिशेला 14 आणि मग मधलं एक. पण 7 कमळांची 8 नाही, 112 होते. 112च्या दुप्पट घ्यायची. 8 दिले. 112च्या दुप्पट म्हणजे मधल्या सोडलेल्या पंक्ती, 224. मग ते 224 होतं. आणि मधले 25. मधलं 224 आणि 25. म्हणजे एका दिशेला पूर्वेला 14 तर पश्चिमेला 14 असं झालं. तसंच धरायचं. मग ते 14 गुणिले 8 दिशेचे 224 होतात. 8 दिशेचे काढले ना तुम्ही 14, तर ते 7ची पंक्ती धरायची, आणि जे 14 काढले त्याच्यामध्ये मग परत 7 धरायचे, म्हणजे बरोबर ते होतात 16 होते. दिशा 8 आहेत ना.
दिशा 8 आणि त्याच्या मध्ये जी राहते पोकळी ते पण धरायचे, म्हणजे 8 8 16 होणार ते. आणि 16ला मग 7 ने गुणल्यानंतर एकशे बारा जे निघालेत की नाही, हां. तर त्याच्यात परत 112 म्हणजे मधल्या पोकळीत भरायचे, तसेच 112 करायचे. म्हणजे ते प्रकीर्णक म्हणजे म्हणतात 112 का हां, अजून? हां. बरं. मग ते 224 होतात आणि मधले मधला 125. म्हणजे आता हे असं केलं ना, त्याच्यामध्ये असे. परत 8 करायचे. आता प्रत्यक्षात आपल्या समोशांना हम्म. जायचं मग जायचं नाही. तर अशा रीतीने या ठिकाणी पाहिलं की पृथ्वीच कशी आहे, ती कशी सुगंधी, त्याचा निवास कसा आहे, म्हणजे त्या कमळाचा. मग हे सगळं आता आपण अध्यात्म स्वतःमध्ये आपल्यामध्ये जाऊ दे, समोशांना कशाला, इथंच आता पाहिजे आपल्याला की मी स्वभावामध्ये आपला उपयोग लावलेला, न्यास म्हणजे लावलेला ठेवलेला असताना हे पवित्र अशा यात्रेच्या द्वारे ते आपल्या त्रिलोकीला, म्हणजे कोणत्या पवित्र यात्रा म्हणजे विहार निज स्वरूपामध्ये राहणं ही यात्रा, आणि ते त्रिलोकी म्हणजे त्याला कोण आहे तर सम्यदर्शन ज्ञानचारित्र, ह्या 3 लोकी रत्नत्रयाला पवित्र करत असताना म्हणजे आता पुन्हा मिथ्यात्वात जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपल्या आत्म्यामध्ये आहे. मग त्याला हिमाभासो म्हटलं, सुवर्णासारखी कांती. मग सुवर्ण इथं परत का घेतलं, हेम म्हणजे सुवर्ण. मग सुवर्णाचा अर्थ आहे की ते जसं तेजपुंज आहे तसंच ही कांती सुद्धा कशी आहे, जी कांती म्हणजे ज्ञानाचं तेज हे सुद्धा त्या सोन्याच्या उपमेच्या बाहेर आहे. आणि सुरभी म्हणजे सुगंधित, म्हणजेच आता अनंत गुणांचं जे यशगान चाललेलं आहे आत्मख्याती रूप, तीच आपली सुगंधी आहे. आणि तिथं निवास पद्म म्हणजे कमळ, कमळासारखंच आपलं सुद्धा जीवन असं आहे की त्या ठिकाणी सर्व परद्रव्यापासून भिन्नत्व दाखवते. जसे भगवान त्याच्यावरून जात असताना देखील त्याला स्पर्श करत नाही, मग तसं हे पद्म म्हणून त्याचं प्रतीक झालं. तसं आपल्या स्वरूपामध्ये सुद्धा परद्रव्याचा स्पर्श देखील नाही, असं स्त्रीचा निवास म्हणजे अंतरंग ज्ञानलक्ष्मीचा निवास आपल्यामध्ये आहे. आणि त्याला हे भगवान म्हणजे निज कारण परमात्मा तुझ्या ठिकाणी अशेष म्हणजे पूर्ण रूपाने माझं मन सर्व अंगाने स्पर्श करते, म्हणजे असंख्यात प्रदेशातून हे सर्व असे यशगान, आत्मख्याती, पवित्रता वगैरे हे सर्व काही त्याला स्पर्श करतं. म्हणजे आता सगळ्या ठिकाणी पण सांगितलं की ज्ञानाचा स्पर्श, सम्यदर्शन घेतलं तरी समयसारमध्ये म्हटलं ज्ञानाचा स्पर्श, सम्यक चारित्र्य घेतलं तरी ज्ञानाचा स्पर्श झालेला, आणि सम्यक ज्ञान म्हटलं तरी त्याला ज्ञानाचा स्पर्श. स्पर्श याचा अर्थ स्पर्श करतो असं नाही, म्हणजे तशा प्रकाराने तसा उपयोग त्यामध्ये इतका लागलेला आहे म्हणून शब्दाने लावलं. मग त्या ठिकाणी स्वतः अरह म्हणजे निरंतर, एक समय मात्र सुद्धा गॅप न पडता, श्री म्हणजे कल्याण मला प्राप्त होणार नाही काय, अर्थात होईलच. म्हणजे सगळं काही आपल्याजवळच आहे पण आपण पाहतोय बाहेर, म्हणून ते श्रेय म्हणजेच ते कल्याण, ते ज्ञान, ते आनंद स्वरूप, ते शांत स्वरूप हे सगळं मला किंवा अभ्युपैती जे मला प्राप्त होत नाही का, ते मला स्वीकारत नाही का, तर स्वीकारेलच. म्हणजेच काय आहे, आपल्याला सतत असं वाटतं बाहेरचं परद्रव्यामध्ये विवाह करायला गेल्यानंतर मग म्हणतात आता त्यांनी मला होकार दिला की नाही कुणास ठाऊक, मग होकार दिला तर बरं आहे, नाहीतर उगाच इकडं फिर तिकडं फिर असं चाललेलं असं, ह्याला दाखव त्याला दाखव, तर असं नको. म्हणून लगेच होकार पाहिजे असतो, पण त्याच्यापेक्षाही होकार आपल्या आत्मस्वरूपात इतका आहे की पण आम्ही तिथं काय म्हणतो त्याला लक्ष नाही, लक्ष तर नाहीच आहे, पण तिथं आम्ही काय आहे बघा ते
विसरसोबचे उमेदवार. हां, आम्ही उमेदवार होऊन स्वरूपामध्ये प्रवेश करत नाही. आम्ही उमेदवार कशाचे? अतिंद्रिय आनंदाचे. आणि तिथं जर प्रवेश केला तर बाहेर कोणालाही शोधण्याची गरज नाही. फक्त काय करायचे, या ठिकाणी स्वरूपात उपयोग लावायचा आहे. आता श्रीमतीला जेव्हा मूर्छा आली, श्रीमती म्हणजे कोण माहिती ना, की जे आदिनाथ भगवंतांचे पूर्वभाव सांगताना त्यातला एक भाव श्रीमती आणि वज्रजंग. जेव्हा तिने विमान पाहिलं आणि मूर्छा आली, त्यावेळेस ती मूर्छा येताना फक्त एकच शब्द उच्चारले होते, हाय ललितांग. आणि तेवढं ते दाशीने ते शब्द पकडलेले होते. मग तिच्या वडिलांनी विचारलं दाशीला, काय झालं, तिच्या मूर्छेचं कारण काय? तर तिने तेवढंच सांगितलं, विमान पाहिलं आणि ते वैभव विमानातलं वगैरे पाहून ती हाय ललितांग एवढंच म्हणून काय झाली, मूर्छित झाली. म्हणजे तिला जे जातीस्मरण झालेलं असतं आणि त्या जातीस्मरणामध्ये जे काही तिला ग्रहण झालेलं आहे, स्वर्गात आपण होतो, ती देवी श्रीमती ही स्वयंप्रभा देवी होती. आणि मग ती देवी असताना जो तिचा देव ललितांग म्हणून जो होता, तर ते बरोबर जातीस्मरणाने शोधून काढलं तिने. आणि इकडं मग ती दाशीला काय करते की सगळं चित्रपट वगैरे जे काही तिला आठवलेलं असतं जातीस्मरणामध्ये, ते सगळे आपली स्वर्गातली क्रीडा वगैरे सगळं चित्र तयार करून, जो कोणी अशीच माझ्यासारखी ज्याची परिस्थिती होईल तोच माझा वर आहे असं समजायचं. बाकी कोणी जरी म्हणेल की हा मी तोच आहे म्हणून, तर तिथं फसायचं नाही. पण ती दाशी पण खूप हुशार असते. ती प्रत्येक मंदिरात ती चित्रपट घेऊन जाते, फिरत जाते. आणि फिरत असताना खूप जण म्हणजे त्या मंदिरच्या बाहेर तो चित्रपट अडकवलेला असतो. पुष्कळ जण पाहतात कोण आहे काय म्हणून, आणि मग खूप राजकुमार म्हणतात हां तो मीच आहे. पण ती दाशी फसत नाही. मग त्याच्यानंतर ती दुसऱ्या मंदिरात, पुढच्या गावाला अशी फिरत फिरत जेव्हा जाते, तेव्हा नेमकं वज्रजंग तिथं मंदिरात आलेला असतो. आणि त्याला पाहिलं की, त्या चित्रपटाला पाहिलं की तोही मूर्छित होतो, कारण त्यालाही जातीस्मरण होतं. आणि मग तो लागलीच काय करतो, ती दाशी म्हणते की तुम्हाला अशी स्थिती झाली तर तुम्हाला काय आठवते, तुम्ही कोरून द्या, तुमचं चित्र काढून द्या. मग ते बरोबर तशाच प्रकारचं जे काही आता हिने देवीने म्हणजेच श्रीमतीने जे काढलेलं असतं, तशाच प्रकारचं त्याला प्रतिसाद देणारा आणखी तो चित्र काढून देत असतो. आणि मग ते तिला पटतं की हाच आपला नियोजित वर आहे. कशासाठी सांगितलं हे? उमेदवार म्हणजे शोधतोय की कोण आहे आमचं. मग आम्ही उमेदवार झाले तर आमचं कोण आहे, तर आमचं दुसरं कोणी नाही, आमचं कारण परमात्माचं आहे. हे जर पाहिलं तर आपल्याला किंचित मात्रही बाहेर कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. हे भगवंतांनी आपल्याला दाखवून दिले. कारण का तर एक तर पहिल्यांदा त्यांनी 5000 धनुष्य उंचीवर का आले, ह्याचा कधी विचार केला का? जिथं त्यांना केवळ ज्ञान झालं तिथं सगळे आले असते ना, समोशरण रचना, देव पण आले असते. पण 5000 धनुष्य बरेचं काही कारण होतं? ते मध्ये मध्ये पर्वत वगैरे येणार, कुठंतरी नदी येणार, खाली गोंधळ असणार. खाली गोंधळ, नुसतं गोंधळच नाही तर सगळी अशुद्धताच आहे. आणि मग तसल्या ह्याच्यात ते कशाला राहतात? त्यांना तर कुठंच पृथ्वी तलावर राहायचं नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलं ना की तुमचा आता मी भागीदार होत नाही. त्यासाठी पूजेत म्हणतो ना, हा कशाचाच भागीदार नाही, मी आता चाललो. मग ह्याच्यातून ते तुम साथ आने क्या कोई हो, जग को देगी जग की निधिया असं सांगितलं. म्हणजे तुमच्यासारखा दानी कोण आहे, जगाची निधी जगाला देऊन टाकली. मग तेच तर 5000 धनुष्य उंचीवर येण्याचं कारण काय, तर मी आता ह्याच्यात नाही. म्हणजे आजपर्यंत मी भागीदार झालो होतो. ह्या गावात राहायचं, त्या गावात राहायचं, ही जमीन माझी, ती जमीन माझी, काय काय आपण करतो की नाही, सगळी वाटणी आणि आपल्या नावाने हक्क दाखवतो. संपूर्ण एक गाव आपली जमीन करून घेतो. आणि मग तेवढं सगळं काय
भगवंतांना तर सगळं 3 लोक आहे, पण तरी सुद्धा इतकी अलिप्तता आहे की त्यांनी दाखवून दिलं की ही पुद्गलाची जी काही पुद्गलाचं जे वैभव आहे ते त्याच्यापासून मी भिन्न आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जग को देवी जग की निद्या, म्हणजे जगाला हे दाखवून दिलं की ज्याचं त्याच्यामध्ये स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण भागीदार व्हायचं नाही किंवा त्याच्यात वाटणी करून घ्यायची नाही. मग हे संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी त्यांचं स्वरूपच असं प्रगटलं. मग आता तरी त्यांच्या पाठीमागे धावत येतातच लोक. 5000 धनुष्य उंचीवर गेले तरी सुद्धा अजून सुद्धा सोडत नाही त्यांना. मोक्षाला जाईपर्यंत त्यांचा पाठलाग करत बसतात. मग इकडं स्वर्गातून देव येतात, तिकडून मनुष्य, लगेच स्वर्गातनं देव आले की तिने सुद्धा मनुष्यावर इतकी दया केली की मनुष्यांना सुद्धा भगवंतांना दर्शन करायला यायचे की त्यांनी लगेच 20,000 पायऱ्या तयार केल्या. आणि ते भगवंतांचं अतिशय असं की अंतर्मुहूर्तात तेवढ्या 20,000 पायऱ्या चढून येतात. किती रोगी असू देत किंवा म्हणजे कोणी अंध असू देत किंवा पांगळा असू देत किंवा पशु असू देत, प्रत्येकाला, बालक असू देत, तरुण असू दे, वृद्ध असू दे, प्रत्येकजण स्वतंत्रपणे त्या पायऱ्या चढून येतो. म्हणजे कोणालाही तिथं अडथळा नाही. आणि ते पण इतक्या थोड्या वेळात. मग थोड्या वेळात येऊन सुद्धा जर तिथं रमलो, कुठं नाट्यशाला वगैरे हेच पाहत बसलो किती छान आहे वगैरे, एवढं सगळं करून सुद्धा आपण काय केलं, स्वतःची संधी कल्याणाची गमावली. म्हणजे त्याच्यामध्येच इतका रमतो की परत वर जायचं, समोर शरणात जाऊन म्हणजे वर पोचायचं, भगवंतांची तिथली दिव्यध्वनी ऐकायची. जी भूमी आहे त्या भूमीवर सुद्धा जाण्याचं त्याला भान राहत नाही. म्हणून आपल्या चैतन्याची भूमी जर आपण स्वीकारली तर आपल्याला कुठल्याही भूमीवर जायचं नाही, कुठं काय आपलं कल्याण करायचं नाही. जे आहे ते आपल्या आत्मस्वरूपातच आहे हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जिनेन्द्र, विहार के द्वारा तीनों लोकों को पवित्र करने वाले आपके चरणों के रखने मात्र से ही जब कमल सुवर्ण सी कांति वाला, सुगंधित और लक्ष्मी का ग्रह शोभा का स्थान हो जाता है, तब हे स्वामी, आपने मेरे समस्त मन को सर्वांगों के द्वारा स्पर्श करने पर वह कौन सा